आज आपण पाहूया कारल्याची चटणी, म्हणजेच काळे चपटे तीळ असतात त्याची चटणी बनवायची आहे। त्याच्यासाठी शेंगदाणे, काळे तीळ, चपटे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण, शंकेश्वरी मिरची, मीठ घेतलेलं आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजलेले आहेत, सुकं खोबरं भाजून घेतले, लालसर कलर येईपर्यंत भाजायचं आहे। त्याच्यानंतर शंकेश्वरी मिरची, लसूण, जिरं भाजून घ्यायचं आहे। जिरं टाकलं आहे, भाजून घेतले सगळं मिक्स असं। थंड झालं ना की थोडं मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचं, त्याचं वाटप करून घ्यायचं आहे। जाडसर असं वाटायचं आहे, जास्त बारीक नाही वाटायचं आहे। मीठ टाकलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी कारल्याची चटणी केलेली आहे। आमच्या कोकणात तिळकुटसुद्धा बोललं जातं। कोणी कोणी